असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ABCD वतीने मान्यवरांचा सत्कार तसेच धुळे शहरात सत्काराचा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला, ज्यात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ न देता 10,000 रुपयाची बिस्किटे गोरगरीब जनतेला वाटप होणार असून त्यात प्रामुख्याने धुळे पोलीस दलाचे जनजागृती पत्रक देखील प्रकाशन करण्यात आले। धुळे शहरातील असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सचे ABCD च्या वतीने अत्यंत आगळा वेगळा सत्कार सोहळा ऊस गल्लीतील अग्रवाल भवन या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। या निमित्ताने या ठिकाणी धुळे शहरातील नूतन पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, धुळे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर प्रदीप करपे, आयुक्त देवीदास टेकाडे, अन्न व औषध प्रशासनाचे संतोषजी कांबळे यांचा असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ABCD च्या वतीने सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। तर या सत्कार सोहळ्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे सत्कारासाठी कोणत्याही प्रकारची शाली, पुष्पगुच्छ न देता 10,000 रुपयांची बिस्किटे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते गोरगरीब जनतेला वाटपासाठी देण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सचे ABCD चे अध्यक्ष सुभाष कोटेचा हे होते। तर या ठिकाणी मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ABCD यांनी खरोखरच समाजाला प्रेरणादायी ठरेल असा उपक्रम हाती घेतला आहे। सत्कार सोहळ्यासाठी लागणारे शाली, पुष्पगुच्छ, श्रीफळ आउट घटकेचे पाहुणे असतात, त्याचा काही एक उपयोग होत नाही, तो वाया जाणारा पैसा आहे। आज बिस्किटांचे वाटप करून ABCD असोसिएशनने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे। बाकीच्यांनी देखील याचे अनुकरण करावे असे देखील आवाहन यावेळेस करण्यात आले। व्यापाऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या या असोसिएशनला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दिशा काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किशोर अग्रवाल यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष गोकुळ बदान, खजिनदार सुधाकर पाचपुते, घनश्याम खंडेलवाल, अमोल भोकरे, नंदू सोनार, ललित नागमोती, कमल गुप्ता, नितीन मोदी, राजू खंडेलवाल, राम रोहिडा, रमेश चौधरी, प्रवीण, सुरेंद्र पवार आदी सर्वच व्यापारी वर्ग यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर अशाच प्रकारे समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून ABCD च्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम यापुढे देखील चालू राहील असे यावेळेस ABCD चे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। पूर्णपणे समाधान करायचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता तुमच्या नुकतंच जर पाहिलं तर 27 तारखेला माननीय जिल्हाधिकारी महोदय जे आहेत गणेश शर्मा त्यांच्या जी बैठक झाली होती, त्याच्यामध्ये माननीय अध्यक्ष पण आपली उपस्थित होते। त्याच्यानंतर पोलीस प्रशासनामार्फत, अन्न औषध प्रशासनामार्फत आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आपण काही गोष्टी आपल्याला जी हे फूड सेफ्टी स्टँडर्ड आहे त्याबद्दल आपण एक बैठक आयोजित करण्यात आली। शेअरिंग कमिटी असते ती जिल्ह्यांपर्यंत, त्याच्यामध्ये आपल्याला सरांचं मार्गदर्शन असं झालं की जे आपले अन्य व्यावसायिक व्यापारी आहेत, जे कन्झ्युमर आहेत, आता नवीन ॲक्टनुसार काय काय त्याच्यामध्ये हे होणार आहे, बदल आहेत काय काय, त्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम आपल्याला इथे घ्यायला सांगितलं होतं। त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करून अध्यक्ष महोदय त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये इतक्या लोकांना इथे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ते आयोजन, आणि त्यासाठी आपण ही मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती। तर अशा पद्धतीने हे केलेलं आहे। आणि आपल्याला सर्वांना तर माहिती असेल फूड सेफ्टी ॲक्ट हा जो 2006 पासून किंवा 2011 पासून इम्प्लिमेंट झालेला आहे, त्यानुसार खूप सारे चेंजेस आलेले आहेत। लायसन्स जे आपण फूड लायसन्स जे आपण आपल्या ऑफिसमध्ये देत होतो, पूर्वी तुम्हाला माहिती असेल खूप लोक ऑफिसमध्ये येऊन लायसन्स डॉक्युमेंट किंवा जे काय सबमिट करत होते, आता ते सर्व 100% आहे। मागच्या 4-5 वर्षापासून ऑनलाईन आपण केलेलं आहे। आता तुम्हाला तुमचे बरेचसे लायसन्स जे आहेत तुम्हाला भेटते तुम्हाला नाही भेटते, तर सिस्टम थ्रू तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मेल आयडीवर जात आहे। जर तुम्हाला जर बघितलं असेल तुम्ही तर, आणि त्या दृष्टीने खूप संपूर्णपणे ऑनलाईन पद्धती आपण अन्न औषध प्रशासन राबवत आहे फूड लायसन्ससाठी, आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे। नकळत आपलं कळत
म्हणा किंवा या पॅन्डेमिकमध्ये म्हणा किंवा काही ज्या अडचणी असतील त्याच्यामध्ये समजा तुम्हाला चुकून किंवा राहिले असतील कोणाच्या अन्नप्रवाहाने ते निवडून राहिले असतील किंवा काय अडचण आले असेल तर तुम्ही तात्काळ ते आता रिन्यू करून घ्या. आणि ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला घर बसल्या तिथेच तिथल्या तिथे करता येईल. आणि समजा जर त्याच्यामध्ये काही अडचणी आली शक्यता येणार नाही कारण की युजर फ्रेंडली ती वेबसाईट बनवलेली आहे. फूड सेफ्टी जो सेंट्रलचा ॲक्ट आहे आणि जी वेबसाईट बनवलेली आहे ती सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने बनवलेली आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये FSSAI मार्फतच तुम्हाला लायसन्स मिळेल. कुठेही समजा जर अन्य व्यवसाय कसा कुठल्याही राज्यामध्ये राहा कुठल्याही स्टेटमध्ये राहा कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहा तुम्हाला ऑनलाईन ते मिळून जाईल. त्याच्यामध्ये लायसन्स जे काय तुम्हाला तुम्ही जे रिक्वेस्ट डॉक्युमेंट आहे पूर्वीसारखे खूप सारे डॉक्युमेंट आपण आता घेतो. डॉक्युमेंटची संख्या ही लिमिटेड करडा करून ठेवलेली आहे. जे आवश्यक आहे आणि जे गरजेचे आहे तेवढेच आपण डॉक्युमेंट घेतो. त्याच्यामुळे माझ्याकडे हे राहिलं नाही किंवा ते नाही असं शक्यतो होता कामा नाही. कारण की बरेचसे डॉक्युमेंट हे आपले रेग्युलर जे आहेत तेच आहे वेगळं काय आपण ह्याच्यामध्ये हे करत नाही. आणि जर कोणी जर राहिलं असेल तर ह्या मंचाच्या माध्यमातून सर्वांना कळकळीची विनंती करतो की ह्या आपण ज्या लायसन्स सुरुवातीला सर्वांनी पाहून घ्या आणि सर्व लायसन्स योग्य आहे की नाही हे सर्व खात्री घ्या की माझी समजा कोणाचं दुकान काय दिवसांनी समजा काय होणार असेल काय बदलणार असेल किंवा ॲड्रेस चेंज होणार असेल तर त्या वर्षाची रिक्वेस्ट फी भरून तुम्ही करू शकता चेंजेस. आता खूप सारे चेंजेस त्या वेबसाईटमध्ये सुद्धा येत आहेत ज्या काही आम्हाला अडचणी आम्हाला सुद्धा फेस करायला लागत होत्या की जे ॲक्ट तर आला पण त्याच्यानंतर लायसन्स कोणाला बिझनेसचा प्रिमायसेस चेंज करायचे करता येत नव्हतं. आता ते हळूहळू ते होत आहे किंवा एक लायसन्स नंबर चालू आहे. आता तुम्हाला जसं माहिती असेल जे उत्पादक असतील त्यांना तर कंपल्सरी आहे फूड लायसन्स हा त्यांच्या पॅकेटवर असला पाहिजे. बरोबर आहे की आता काय होतं प्रॅक्टिकली अडचण कशी होती लायसन्स नंबर तुम्ही घेता बरोबर आहे पण पुढे समजा तुमचं प्रिमायसेस चेंज झालं लायसन्स नंबर बदलला तर तुम्हाला ते सिलेंडर त्याच्यानंतर मागचे ज्या गोष्टी होत्या ह्या प्रॅक्टिकली वरपर्यंत जात नव्हत्या त्या आम्ही बदलण्याचा प्रयत्न केलेला आणि कुठलेही चेंजेस न होता तुम्हाला ते वापरता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेले आहेत आणि ते लवकरच इम्प्लिमेंट होतील फूड सेफ्टी ह्याच्या मार्फत. कारण की ह्या प्रॅक्टिकली अडचणी ह्या वरती जोपर्यंत आपण मांडत नाही तोपर्यंत त्याचं सोल्युशन मिळत नाही. कारण की ह्या जे वेबसाईट बनवतात ते एकदम सर्व समावेशक बनवतात. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला समोरच्या मांडल्याशिवाय त्यांना कळत नाही आणि कळल्यानंतर त्याच्यामध्ये ते आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे त्यांची IT टीम वेगळी असते. त्या वेगळ्या टीमला आपल्या माननीय आयुक्तांमार्फतच पत्रव्यवहार करावा लागतो. तिथे आपण करून चालत नाही आणि त्याच्यानंतर त्याची दखल घेतली जाते. तोपर्यंत त्याची दखल घेतली जात नाही. अशा पद्धतीने त्याच्यानंतर हे फीस जे आपण पूर्वी चलन करत होतो खूप सारा वेळ जात होता. आता ऑनलाईन चलन असल्यामुळे 100% तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे आणि त्याच्यामध्ये कृपा करून लायसन्स एक्सपायर व्हायच्या 180 दिवस अगोदर तुम्हाला असेच दिलेला आहे फूड सेफ्टी ॲक्टनुसार. पूर्वी तो 60 दिवसाचा होता. 60 दिवसामध्ये काय होतं 30 दिवसाला तुम्ही नाही केलं तर परत 30 दिवसामध्ये तुम्हाला दंड चालू आहे दिवसाला 100. आता हे कसं होतं आपण कामाच्या याच्यामध्ये थोडं पाठी पुढे करता करता 30 दिवस कसे निघून जातात हे काहीच कळत नाही. आणि ही प्रॅक्टिकली अडचण जेव्हा मांडली गेली त्याच्यानंतर त्याच्यावर सोल्युशन निघालं की असेच हा तुम्हाला 180 दिवस अगोदर दिला की जेणेकरून तुम्ही रेन्युअल त्या दिवसात कधीही करू शकता. हे तुमच्या फायद्याचं आहे. नाहीतर काय होत होतं ते लायसन्स तुमचं ॲटोमॅटिकली सिस्टममधून जात होतं आणि ते सिस्टममधून एकदा गेलं की ते परत रिकवर आम्हालाही करता येत किंबहुना त्या IT सेललाही करता. त्याच्यामध्ये बरेचसे अडचणी होतात. त्याच्यानंतर लायसन्सचं नाव लायसन्स होल्डरचं नाव हे टाकताना शक्यतो स्पेलिंग मिस्टेक काही म्हणजे मिस्टेक करू नका. कारण की त्याच्यामध्ये चेंजेस करायचा अधिकार हा आम्हाला
एफएससीआयने दिलेला नाही. आम्हाला त्याच्यामध्ये फक्त तुमचे डॉक्युमेंट पाहणे, योग्य असतील तर ते इश्यू करणे. अदरवाईज समजा त्याच्यामध्ये काय आम्हाला ॲडिशनल डॉक्युमेंट मागायचे असतील, जे उदाहरणार्थ उत्पादकांना आपण काही डॉक्युमेंट जे आहे ते अधिकचे मागतो, काही की त्यांना ती आम्हाला आवश्यकता असते त्या कायद्यानुसार. रिटेलर असेल, होलसेलर असेल तर त्यांना तुलनेने कमी डॉक्युमेंट लागतात आणि त्यांचं काम असतं. तर त्या पद्धतीने तर आम्ही परत वापरू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही कृपा करून जर तुम्ही जर केलं असेल तर 30 दिवसाच्या आत तुम्ही त्याला रिप्लाय दिला पाहिजे आम्हाला. अगदी प्रत्येक वेळेला तुमचं आम्ही जे ऑनलाईन रिप्लाय करतो हा तुमच्या मेल आयडीला तुम्हाला मेसेज येतो. तो तुम्ही 30 दिवसाच्या आत जर रिप्लाय आम्हाला नाही केला तर ते ॲप्लिकेशन सिस्टममधून ॲटोमॅटिक डिलीट होतं. त्याला रिकवर करणं थोडं अवघड होतं पूर्वीच्या. आता परत त्याच्यामध्ये एक सुविधा आलेली आहे ॲक्टिव्हेशन. पण ते ॲक्टिव्हेशन केल्यानंतर पण ते काय होतं, ते माझ्या लॉग इनला येणार नाही, ते जाणार दुसऱ्या लॉग इनला, कमिशनर साहेबांच्या लॉग इनला. मग ते केव्हा बघतील, त्याच्यानंतर ते केव्हा इश्यू होईल, याचा थोडासा डिले प्रोसिजर आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही, माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही शक्यतो वेळेत रिप्लाय करा, तुम्हाला वेळेत लायसन्स मिळून जाईल. असा कोणाला अनुभव आलाय का की खूप दिवस झाले लायसन्स पेंडिंग आहे आणि आम्हाला मिळालं नाही? म्हणजे फूड लेवल अन्न व्यवसायिक जे आहे, असं कोणाला जर अडचण असेल तर तुमचा जर समजा जे अध्यक्ष आहेत सर, कोटेचे सर, तुमचा एक रेफरन्स नंबर त्यांना जर दिला तर मी स्वतः व्यक्तिशः ते लक्ष देऊन तुमचं लायसन्स कशा प्रकारे लवकरात लवकर मिळेल याची मी कविता करतो. आणि तसंच वेळोवेळी आता फूड सेफ्टी ॲक्ट हा जो आहे एफएससीआय आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे ते वेळोवेळी त्याच्यामध्ये खूप चेंजेस करत असते. खूप सारे रेग्युलेशन आलेले आहेत, खूप सारे हे आलेले आहेत. तुम्हाला त्याचं थोडं पालन करणं पण बंधनकारक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याला तुम्हाला बल्क SMS पण येतो. माझे तरी तुम्हाला एक मेसेज आला होता की फूड लायसन्स तुमचं जे बिलिंग आहे त्याच्यावर फूड लायसन्स पाहिजे नंबर. हा मला वाटतं भरपूर लोकांना मेसेज आला असेल तुमच्या, जर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जर त्याला असेल, त्या याला कनेक्ट, तर तो येणार आहे तुम्हाला मेसेज. तर घाबरून द्यायचं काय कारण नाही. आपलं जे रेग्युलर बिल आहे त्याच्यावर आपला फूड लायसन्स नंबर असायला हवा. तो कशासाठी, आणि तो लायसन्स नंबर जो तुमचा आहे, तुमचाच लायसन्स नंबर तुम्हाला ऑनलाईन स्वतःही पाहता येतो. तुमचाच नंबर किंवा दुसऱ्याचा नंबर काही तुम्हाला जर ऑनलाईन पाहता येईल की हा नंबर टाकल्यानंतर हे कोणाचा आहे, काय व्यवसाय आहे, सगळं ऑनलाईन पाहता येते. म्हणजे तुम्हाला एक कळलं की त्याच्यामध्ये काय आपल्याला हे झालेलं आहे. तर अशा प्रकारे आहे तो फूड लायसन्सचा नंबर जो आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं, आता खूप काही ठिकाणी एफएससीआयकडे रिक्वेस्ट केली की बाबा थोडं याला मुदतवाढ देण्यात यावी, तर त्याला मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे घाबरून द्यायचे काय हे नाही. आपण सुरुवात करायची आपल्यापासून की बाबा आता लायसन्स नंबर टाकून पुढचं काम चालू करायचं. अजून जर तुम्हाला जर काय अडचणी असतील तर आपण आहे, आणि शक्यतो म्हणजे चांगलंच निर्भळ जर अन्न जे आहे सुरक्षित आणि चांगले अन्न हे आपल्या धुळेकरांना अवेलेबल करून द्यायचं आहे. जे आपल्याला सतत काही ना काहीतरी आपल्याकडे म्हणजे काही 1-2% आपल्याला आरोप होत असतात की बाबा हे मिळत नाही, ते मिळत नाही. पण तसं काही नसतं. जे स्टँडर्ड आहे त्यानुसारच ते तुम्हालाही पॅकिंगमध्ये जे काही येत आहे त्याच्यामध्ये स्टँडर्डनुसारच येत आहे. एफएससीआयचे जे स्टँडर्ड प्रत्येक आर्टिकलला जे दिलेलं आहे त्यानुसार त्यांना आम्ही मध्ये नमुने घेत असतो. आम्हाला कुठे डाऊट आला किंवा शंका आली, मध्ये समजा काय झालं तर पोलीस प्रशासनानं सरांचं पण मदत घेत असतो आम्ही, असे वेळोवेळी आम्हाला मदत करतात. तर अशा पद्धतीने आपण स्वतःही थोडंसं लक्ष द्यायचं आहे. दुकानामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, कामाच्या गडबडीत आपण विसरून जातो. थोडं एक्सपायर फूड बद्दल थोडंसं लक्ष द्यायचं. कधी एक्सपायर होत असेल शक्यतो बिफोर यूज करायचं, फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे ऐन टायमाला कोणाला नजर चुकीने का होईल तुमच्याकडून जायला होतं, एवढी काळजी फक्त तुम्ही घ्यायची. आणि स्वच्छता ठेवायची दुकानामध्ये जी रेग्युलर तुम्ही करतात, परंतु थोडंसं लक्ष देऊन कुठे काय. त्याच्यामुळे
ग्राहकांना कुठे अडचणीत आले नाही पाहिजे, कारण ते पण आपल्यामध्येच कोणतरी लोक आहेत आणि त्यांच्या आपण पण कुठेतरी ग्राहक आहोत याचं थोडंसं लक्ष ठेवून त्याचं काम करावं असं, जेणेकरून आमच्यावर तर भार कमी होईल. असं पण आमच्याकडे थोडे ऑफिसरची संख्या मर्यादित असल्यामुळे आम्हाला हे कामाला थोडं मर्यादा आहे. तर माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्याचं सर्वांनी पालन करावं आणि त्या सणासुदीच्या दिवसात कुठेही काही अडचण होणार नाही किंवा कुठे आम्हाला हार्शली ॲक्शन घ्यावी लागणार नाही किंवा असं काही तुम्हाला त्रास होईल असं काय होणार नाही. असं पद्धतीने तुम्ही काम करावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती. व्यापाराची वागणूक या सगळ्या गोष्टींना राज्य स्तरावर वेगवेगळ्या संघटनांनी विरोध केला आणि त्यावेळेस तत्कालीन सरकार पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आपल्याकडे एलपीटी आणला. एलपीटी ज्यावेळेस आला त्यावेळेस मूळ एलपीटी वेगळा आणि प्रत्यक्षात जे इम्प्लिमेंट झाला तो एलपीटी वेगळा झाला आणि या वेगळ्या लावलेल्या एलपीटीला परत विरोध करायचं काम आमच्याकडे आलं आणि परत आम्ही लावलेल्या एलपीटीला विरोध सुरू केला. या एलपीटीला विरोध करत असताना साधारणतः 15 महिन्याच्या अवधीमध्ये 15 ते 18 महिन्याच्या अवधीमध्ये हा एलपीटी कर राज्य शासनाने बंद केला. तत्कालीन राज्य शासनाने जेव्हा हा कर देवेंद्र फडणवीसजी साहेब यांनी तो बंद केला त्यावेळेस सगळे व्यापारी खुश झाले की आपली आता या करातनं जाचक करातनं सुटका झाली आणि याच्यामुळे आता आपल्याला पुढे त्रास होणार नाही. पण ते म्हणतात ना की जे चिंतितो मनी ते होत नाही प्रत्यक्ष, तसं असं झालं आणि त्याप्रमाणे याच्या ॲसेसमेंटचा त्रास मात्र ससेमिरा मात्र आमच्याकडे आजपर्यंत अजूनही आम्हाला त्रासदायक ठरतोय. या ठिकाणी नवनिर्वाचित महापौर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नानासाहेब या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या आंदोलनांमध्ये आमच्या बाजूने लढलेले आहेत आणि टेकाळे साहेब नवीनच झाले परंतु यापूर्वी पण वेगवेगळ्या वेळी आम्ही या एलपीटीच्या त्रासाबद्दल सांगितलं की बऱ्याच ठिकाणी एलपीटीच्या फायली बंद करण्यात आल्या. काही कायदेशीर अडचण असेल तर आपण सोबत बसून समोर बसून याच्यावर चर्चा करू, परंतु आता जर आपण काही कागदपत्र मागून याच्या असेसमेंट करायचा जर विषय केला तर तो आमच्यासाठी फार त्रासदायक ठरणार. कारण एक छोटा व्यापारी याचं 5 ते 10 लाख रुपये टर्नओव्हर आहे. सर ज्यावेळेस एलपीटी 6 जुलै 2013 आमच्या इथं लागला त्यावेळेस आम्ही स्वतःहून लोकांकडे जाऊन या ठिकाणी सुद्धा आम्ही शिबिर घेतलेलं होतं की तुम्ही एलपीटी नंबर घ्या. प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही एलपीटी नंबर घ्यायला भाग पाडलं. त्यावेळेस आमच्यासाठी हा नवीन होता कायदा, त्याच्यामुळे ज्यांना लागू नव्हता, ज्यांचा स्थानिक खरेदी होती अशा लोकांनीही चुकून एलपीटी घेतला आणि अशी संख्या जवळपास आपल्याकडे 4800 एलपीटी धारकांची झाली. याच्यामध्ये आपण जर पाहिलं आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरलाही भेटलो, आम्ही वेळोवेळी तत्कालीन आयुक्त देशमुख साहेबांनाही भेटलो, त्याच्यानंतर शेख साहेबांनाही भेटलो की हे जे आहे ते जवळपास 1000 असे व्यापारी आहेत की ज्या व्यापाऱ्यांना एलपीटी लागूच नाही. कारण त्यांचा टोटल परचेस जो आहे 95 आणि 99% परचेस हा स्थानिक स्तरावरून परचेस होतो आणि स्थानिक स्तरावर परचेस झाल्यानंतर त्याला एलपीटीचा काही प्रश्न येत नाही. पण जेव्हा एलपीटी नंबर घेतला आणि तो एलपीटी नंबर घेतल्यामुळे त्याला आज त्या असेसमेंटला सामोरं जावं लागतंय की सर्वांना बोलावून त्याद्वारे हे जे बिस्किट वाटप असेल किंवा जे एक सूचनापत्र वाटप ते ॲक्च्युली संकल्पना जी आली ती आमचे देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि आपल्या शहराचे DYSP पिंगळे साहेब यांनी कोर्टाच्या सर्वांना विनंती केली की आता आपण बघतोय हल्लीच्या काळात क्राईम हा प्रत्येक बाबतीत जो वाढतोय बॉडी ऑफिसर जसे वाढत आहे त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे गुन्हे होत आहे. त्यामध्ये चोरी असेल, गडबुडी असेल, जबरी चोरी असेल आणि त्याला प्रतिबंध करणं हे पोलिसाबरोबरच प्रत्येक नागरिकाचं स्वतःचं कर्तव्य आहे. कारण आपल्या स्वतःच्या जीविताची आणि मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. तर त्यातून जर समजा जनता आणि प्रशासन जर एकत्र आलं आहे तर त्यातून नक्कीच चांगला मार्ग येईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे गुन्ह्यांना प्रतिबंध करता येईल. या संकल्पनेतून आपण काही महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत मालमत्तेच्या गुन्ह्यासंदर्भातल्या
तर त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्याची माहिती व्हावी, ह्या हेतूने जवळपास 20,000 पॉम्पलेट तयार करून ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ह्या ABDC असोसिएशनने घेतलेली आहे. तर हे ॲक्च्युली खरंच स्वतःहून पुढाकार घेऊन जनतेसाठी, समाजासाठी ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी एकत्र येणं ही खरंच खूप मोठी बाब आहे. आणि त्याचबरोबर हे जे आता वाटप जे होणार आहे, आपण बघतोय सिव्हिल हॉस्पिटलला वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये बरेचसे पेशंट येतात, त्यांची परिस्थिती नसते, त्यांना डॉक्टर सांगतात हा आहार घ्या, हे घ्या, ग्लुकोज घ्या, म्हणजे काय असेल त्यांना मदत होईल एवढा हेतूने हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाची सत्कारमूर्ती एक अपर पोलीस अधीक्षक आदरणीय प्रशांत बच्चा साहेब, नवनिर्माणचे महापौर आदरणीय नानासाहेब प्रदीप टिकरपे, आयुक्त आदरणीय देवीदाजी टेकाळे साहेब, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीनजी बंग, आदरणीय संतोषजी कांबळे, अन्न औषध सुरक्षाचे आयुक्त आदरणीय कोकळे साहेब. मित्रांनो, ABCD असोसिएशन स्थापन झाल्यानंतर प्रवीण कुमार पाटील साहेबांनी सांगू इच्छितो की सर हा आमचा पहिलाच कार्यक्रम आहे. 2-3 वर्षापूर्वी व्यापारी आणि प्रशासन याच्यामधला दुवा म्हणून या असोसिएशनची आम्ही स्थापना केली. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवायच्या, प्रशासनाला व्यापाऱ्यापर्यंत येणाऱ्या अडीअडचणी आम्ही व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा, हा एकमेव उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता. सर ही सगळी किराणा व्यापारी असोसिएशन आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या धुळे शहरामध्ये 2,500 किराणा दुकानदार आहे. त्याच्यामुळे हे 2,500 कुटुंबांचं संगोपन करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावरती येऊन पडली. या 3 वर्षांमध्ये व्यापारी म्हटला म्हणजे सकाळी 7 वाजता दुकान उघडणं आणि रात्री 11 वाजेपर्यंत दुकानदारी करणं फक्त एवढंच माहिती. त्याच्यामुळे एखादी पोलीस अधिकारी, एखादी ऑफिसर जर त्यांच्या दुकानामध्ये आला तर त्याचं सगळं बरोबर असून सुद्धा कायद्याचं कोणत्याही प्रकारे नॉलेज नसल्यामुळे तो घाबरून जायचा. त्याच्या पाठीमागे एक भक्कम आधार असायला हवा होता. म्हणजे समजा येऊन उभा राहिल्यानंतर त्याला असं वाटायला पाहिजे होतं की माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे. आणि या एकच दृष्टिकोनातनं या असोसिएशनची स्थापना आम्ही केली. या सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, हे सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे. आज मी सांगू इच्छितो की गेल्या 3 तासापासून ही मंडळी इथे बसलेली आहे. घरामध्ये लग्न राहिलं तर 1 तास उशिरा जातात, बायकोने जेवायला बोलवलं तरी 1.5 तास उशिरा जातात, परंतु 3 तासापासून फक्त तुमची वाट पाहत आहे. कारण नवीन एसपी साहेब येते, काहीतरी नवीन सांगते. खरं म्हणजे मी सांगतो की ज्यावेळेस आम्ही एसपी साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस मला असं वाटलं नाही की एसपी साहेबांना आपण भेटतोय, मी माझ्या मोठ्या भावाला भेटतोय, अशा प्रकारचा एक आनंद एसपीने या ठिकाणी भेटून आला. खरं म्हणजे धुळे जिल्ह्यासाठी सर तुम्हाला बघितल्यानंतर मी नया गोप नावाचा पिक्चर बघितला होता. त्याच्यामध्ये दिलीप कुमार नावाचा एक वेगळा कलाकार होता जो पूर्णपणे गाव सुधारण्यासाठी निघतो. सर मला बघून त्या दिलीप कुमारला बघून तुमची आठवण आली. तुम्ही गाव सुधारायला निघालेले आहात, ही धुळेकरांकरता फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आदरणीय प्रवीण कुमार पाटील ज्या दिवसापासून या शहरामध्ये आलेले आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं. तुम्हाला सांगू इच्छितो की देशभरामध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या हरियाणाच्या टोळीला त्यांनी अलगद ताब्यात घेतलेला आहे आणि देशभरामध्ये 10 ते 15 लाखाचं जेवढं काही नुकसान झालेलं आहे त्या हरियाणाच्या टोळीला आदरणीय बच्चाव साहेब आणि आदरणीय प्रवीण कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवसामध्ये त्यांनी अटक केलेली आहे. तुम्हाला सांगतो की 12 ते 3 रात्री 12 ते 3 ही चोरीची वेळ असते, म्हणून त्यांनी या ठिकाणी मिशन अलाउड या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे. साहेब आणि प्रशांतजी बच्चाव साहेब 15 दिवसापासून रात्री 12 ते 3 13 त्यांच्या पोलीस ठाण्याच्या सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांबरोबर या ठिकाणी ड्युटीवर असतात आणि म्हणून आज आपण सुखाची झोप घेतोय. आप ऐसे पेड़ो जो सूरज के आग सर पे हजारों धूप के मारों को चाव देते हो, हमारे वास्ते तो आप प्यार का वो सागर हो जो सबकी प्यार बुझाकर दुआएं देता है. आणि म्हणून आज मी प्रवीण कुमार पाटील साहेबांच्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आदरणीय देवीदाजी टेकाळे साहेब या ठिकाणी आलेले नवनिर्माणचित आहेत. धुळे शहरासाठी आज त्यांची या ठिकाणी अनमोल अशी या ठिकाणी बदली झालेली आहे. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये देवीदाजींकडून खूप अपेक्षा आहे. राहिला प्रश्न आमच्या नानासाहेबांचा
खरं म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छितो की नेता कसा असायला हवा. प्रवीण कुमार साहेब, तुम्हाला तरी मी भेटायला आलो, तुम्हाला सांगितलं, आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो, बच्चाव साहेबांना सांगितलं, नाना साहेबांना फक्त एक फोन केला, नानासाहेब कार्यक्रमाला यायचंय, कोटेचा मेरा कार्यक्रम है, आप इधर आओ, मैं खुद कार्यक्रम पाहूंगा. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आदरणीय नानासाहेबांचं आहे. कोणत्याही प्रकारचा मुलाहीचा न बाळगता आदरणीय नानासाहेब आज अत्यंत महापौरापदाच्या साध्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्याकडे 4 व्हीलर नव्हती. त्यांच्या सर्व मित्रांनी वर्गाने गोळा केली आणि त्यांना एक 4 व्हीलर दिली. त्या कार्यक्रमाचं अँकरिंग माझ्याकडे होतं. नानासाहेबांचं त्यावेळेस मी कर्तृत्व पाहायला पाहिजे. पुण्यापासून नाशिक पर्यंत जेवढे त्यांचे मित्र होते त्यांनी सगळ्यांनी वर्गाने गोळा केली. नानांनी 2 व्हीलरवरती फिरता कामा नये, नाना 4 व्हीलर मध्येच फिरते, ही त्यांची मित्रांची अपेक्षा होती. आणि म्हणून असे मित्र परिवार अत्यंत आदरणीय नानासने जोडलेला आहे. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मोठेपणाने महापौर असून सुद्धा तुम्ही बघितलं असेल की आता सरकार आदरणीय कोकरे साहेबांचा झाला. नाना म्हणे माझा नंतर गेला तरी चालेल, पहिले कोकरे साहेबांचा करा. एवढ्या मोठ्या मनाचा मनुष्य महापौर म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभला आहे. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय संतोषजी कांबळे साहेब तर आमच्या विभागाचे आयुक्त आहे आणि ते आमच्या घरचेच आहे. मी स्वतः त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय नितीनजी पण आमचे धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळेपासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. ज्यावेळेस मी आदरणीय SP साहेबांना भेटायला गेलो, आदरणीय आयुक्त साहेबांना भेटायला गेलो, आदरणीय नानांना फोनवरून बोललो, तेव्हा एक गोष्ट मी सांगितली की आपण ज्या वेळेस एखाद्याचा सन्मान करतो, सत्कार करतो, त्यावेळेस शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देतो. 15 मिनिटांमध्ये तो पूर्णपणे कोलॅप्स होऊन जातो. त्याच्यानंतर त्याचं काही उरत नाही. म्हणून यावेळेस आम्ही असं ठरवलं होतं की त्यांना काही शाल द्यायची नाही, श्रीफळ द्यायचं नाही, पुष्पगुच्छ द्यायचं नाही. त्या पैशातनं साहेब 10,000 रुपयांचे बिस्किट आम्ही या ठिकाणी आणले. तुमचा कार्यक्रम संपल्यावरती सर्व बिस्किट आम्ही सिव्हिल हॉस्पिटल, मातोश्री वृद्धाश्रम, आणखी जेवढे वृद्धाश्रम आहे जे निराधार लोक आहेत त्यांना या ठिकाणी वाटप करणार आहोत. धुळे शहरातला नाही तर महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा सरकार सोहळा आहे आणि ABCD असोसिएशनने आम्ही सर्वांनी या ठिकाणी मनावरती घेतलं. मी दिसतो, चित्रपटातला हिरो दिसतो, पण त्याच्या पाठीमागचे कलाकार दिसतो. मी एकटा ही असोसिएशन चालवत दिसतो. या सगळ्या लोकांचं सहकार्य याच्यामध्ये आमचे आबासाहेब पदार, आमचे सुधाकरजी पाचपुते, किशोर अग्रवाल पुढे या. हा या पोराची कालपासून दुकान बंद आहे सर. 2 दिवस झाले या मुलाने दुकान बंद करून या कामाकरता अत्यंत महत्वाची अशी मदत केली. म्हणजे सगळ्यांकरता जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवायला पाहिजे. त्यात अजून आपल्या सगळ्यांना माहीत झालं की आता मी खानदेश पुत्र आहे. त्याच्यानंतर म्हणजे कोटेचा साहेबांचं माझं वक्तव्य चांगलं असेल असं नाही आहे आणि त्यांना तसं अनुभव आहे. मला सिनेमासुद्धा जास्त बघायची सवय नाही, त्यामुळे आपल्या खानदेशच्या भाषेत काही थोडंफार बोलायचा प्रयत्न करेल किंवा होईल तेवढं समजून घ्या. किंवा आपले अँकरिंग पण एकदम जोरदार अँकरिंग चालू आहे, त्यांच्या इतकं मला जोरदारपणे बोलता येणार, परंतु माझी भावना आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. पोलीस अधीक्षक म्हणून मी धुळे जिल्ह्याचं काम घेतलेलं आहे. आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलेलं आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना प्रथमतः धन्यवाद. पोलिसांचं पोलीस दल का निर्माण झालं, पोलीस आपल्या धुळ्यात किंवा पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात का असतात, आता ह्या वेगळ्या याच्यात मी जाऊ इच्छित. परंतु 2-3 गोष्टी ह्या पोलिसांच्या कामाच्या असतात, त्या आवर्जून मला सांगाव्याशा वाटतील. एक तर आपल्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी, शांतता नांदावी यासाठी हे दल निर्माण केलेलं असतं. दुसरं म्हणजे आपल्या शहरात जी गुन्हेगारी काही आज निर्माण झाली नसते, वर्षानुवर्ष आपण बघितलं असेल तर वेगवेगळ्या पद्धती गुन्ह्याच्या असतात. फक्त जसं आपण आधुनिक होत जातो तसे गुन्हेगारांच्या पद्धतीसुद्धा आधुनिक होत जातात. तर ती गुन्हेगारी कमी करणं, ती गुन्हेगारीला प्रतिबंध करणं आणि अशा प्रकारचे गुन्हे झाले असतील तर ते उघडकीस आणणं, असं गव्हर्नमेंट आमचं पोलिसांचं काम असतं. आपण बघितलं असेल पुणे जिल्हा हा अतिशय छान जिल्हा आहे, छोटासा जिल्हा आहे, परंतु काही 2-3 घटना पूर्वी होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं गारगोट लागलेलं म्हणून त्या जिल्ह्याचं थोडंसं आमच्या दप्तरी म्हणा किंवा आमच्या लेखी म्हणा किंवा थोडं महाराष्ट्रात म्हणा थोडंसं नाव खराब झालेलं आहे. बरेचसे लोक मला येऊन भेटतात, सगळे नागरिक, मी सगळ्यांना तेच सांगते की 99% लोक, 99.99% लोक असे आहेत की ज्यांना ह्या शहरात शांतता हवी असते, ज्यांना ह्या शहरात एकोपा हवा असतो. फक्त काही थोडे इलेमेंट्स असतात ते चुकीचे कामं करतात आणि त्याच्यातून काहीतरी एखादी घटना होते आणि गालबोट लागतं.
आणि आपण सगळेच सफर होतो. तर असं होऊ नये म्हणून आम्ही प्रायोरिटीने प्रयत्न करणार आहोत. पूर्वी ज्या लोकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग नोंदवला आहे किंवा त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्यांच्यावर आमचा पूर्ण वाच असणार आहे. परंतु पहिल्या दिवशीसुद्धा आम्ही म्हटलो की धुळ्यातल्या नागरिकांनी, धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला मदत केली. आम्ही त्यांच्यासाठी अतिशय चांगलं काम करून दाखवू, गुन्हेगारीचा सुद्धा पूर्ण बिघडतो. याच्यासाठी पुन्हा मी एकदा आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. आता प्रश्न व्यापाऱ्यांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, प्रश्न एकसारखेच असतात. आमच्या कार्यालयाचे तक्रारी घेऊन येतात. आता तुमचंही बघा, जेव्हा एखादा लहान मोठ्याचा प्रॉब्लेम होतो किंवा शहरात छोटी मोठी घटना होते त्यावेळेस दुकानं बंद होतात, तर नुकसान तुमचं होतं. तुमचं नुकसान तर होतं, पण जे गरीब लोक असतात त्यांचा हातावर पोट असतो, त्यांना बाहेर पडल्याशिवाय जेवणच मिळत नाही, अशा लोकांचं सुद्धा नुकसान होतं. हे आपल्या शहराबद्दल मी सांगत नाही, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. त्यामुळे इथं एकोपा नांदणं, इथं शांतता नांदणं हे सगळ्यांचे हिताचं असतं. तर त्यासाठी आम्ही सगळेजण प्रायोरिटीने प्रयत्न करणार आहोत. आणि पुण्याच्या बाबतीत काल काही शेतकरी आले होते, त्यांच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आमच्या शेतातून केबल चोरीला जातात, आमच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला जातात, ग्रामीण भागातलं हे. आता तुमचं आता मगाशी सांगितलं की कारच्या डिक्कीवर तुमचे किती 3-3.5 लाख रुपये चोरले. तर आमचं नशीब एवढं चांगलं आहे की त्या दिवशी जसं आमची ही ATM चोरीची गॅंग आम्ही पकडली, त्या दिवशी मी सकाळी उठलो झोपेतनं, मला सगळ्यात पहिला मेसेज होता तो नळवाटी STचा होता की सर आमच्याकडे अहमदनगरला असे आरोपी पकडलेले आहेत आणि त्याचं तुमच्या धुळ्यातला गुन्हा त्यांनी कबूल केलेला आहे आणि ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा, मोका वगैरे लावा त्यांना, असं त्यांचा मेसेज मी बघितला. आणि त्यानंतर मला समजलं की अरे आपले लोक तर काम करतातच, पण आमचे गुन्हे बाहेर सुद्धा डिटेक्ट होत आहेत. सांगायचा मुद्दा असा की आपल्याला सगळ्यांना याच्यात सतर्क राहावं लागणार आहे, सगळ्यांचा आम्हाला सहकार्य याच्यात लागणार आहे. मी कोटेकर साहेब ज्यावेळेस आले त्यांनी हे सगळं पत्रक आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्यांनी अनेक सूचना याच्यात दिलेल्या आहेत. हे अनेकदा आमच्या पोलीस विभागाकडून आपल्यापर्यंत आलेले असते, पण हे सगळं काम करायचं आपण प्रत्यक्षात थोडंसं त्याकडे लक्ष देत नाही. आपल्या शेजारी जर गावाला गेला असेल तर आपण सांगून जात नाही, किंवा गेला असेल तर आपण स्वतः त्याच्या घराकडे लक्ष ठेवत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ग्रामीण भागात थोडंसं लोकांचं लक्ष असतं, पोलीस पाटील असतो, एकमेकांना लोक ओळखत असतात, त्यावेळेस समजतं की गावात कोण नवीन आले. पण हे शहर जर आपण बघितलं, या गल्ल्या मला सगळ्या माहिती आहेत, आम्ही अगदी औषधी ह्या सगळ्या जिल्ह्यात फिरायचो कॉलेजला असताना. पण आता ते ट्रॅफिक आणि ते बघितलं तर गाडी, आता मी येताना गाडी आमच्या ड्रायव्हरने मी पास करणे तर मला सगळं माहिती आहे. आपला पावडाबरोबर सगळं आलं तर पास करलेलं आहे, तो नाही सर ट्रॅफिक असणार तिथे. तरी असते मला तिकडं मागणं घेऊन आता असं आणलं. आता त्याला रस्ता माहिती होतं, त्याला माहिती की 4 व्हीलर तिकडं जायची, तेव्हा आम्ही बाईक फिरायचो, सायकलवर फिरायचो, तर आम्ही कुठलाही गेले फिरायचो. अशी ही थोडीशी अवस्था आपल्या ट्रॅफिकची वगैरे आहे. पण याच्यात ठीक आहे, याच्यात सगळे मार्ग नाही. शेवटी व्यापारपेठ आहे, मेन बाजारपेठ आहे, लोकांची गर्दी असतात, लोक येणार, त्याशिवाय व्यापारही चालणार नाही. परंतु त्याच्यात कुठं कुठं काय काय आपल्याला आवश्यक ते नियमन करणं आवश्यक आहे, हे त्याला आपली प्रायोरिटी असणार आहे. म्हणून मी आल्यानंतर शहरातल्या नागरिकांनी काही वाहतुकीच्या समस्या सांगितल्या की सांगितलं ट्रॅफिक आहे, तर मी माझं स्टेटमेंट मी खूप पहिल्याच दिवशी मला समस्या पूर्ण माहिती नव्हत्या त्याच वेळेस केलं की वाहतुकीची समस्या ही फक्त काय पोलीस विभागाची समस्या नाही आहे, त्याच्यात मला बाकीच्या विभागांना सुद्धा सोबत घ्यावं लागेल, उदाहरणार्थ घ्यावं लागेल. आणि सगळ्यांनी मिळून आणि तुमच्या सहकार्याने त्याच्यात आपल्याला उपाययोजना करायला लागतील. लॉ एन्फोर्समेंट आमचंच काम आहे. तर तिथं म्हणजे तिथं अत्यंत कंजेस्टेड रस्ता आहे, तिथं जागाच नाही वाहन जायला, तिथं तुम्ही काय लॉ एन्फोर्समेंट. अशा ठिकाणी आपल्याला हे प्लेसेस सगळे आयडेंटिफाय करावे लागतील, एकत्रितपणे काम करावं लागेल. ते करत असताना थोडेसे बदल करावे लागतील. बदल सुरुवातीला लोकांना आवडत नाही की आमचं रोजचं रुटीन होतं. तसं मला आता 5 कमिटीला जायचं तर मी ह्यावेळी तू द्यायला पाहिजे, मला इकडनं का घेणार, मला थोडं खटकलं ते. म्हणजे असं प्रत्येक आपण सामान्य माणूस थोडा बदल केला तर आपल्याला खटकतो. पण आपल्याला नंतर 2, 3, 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर जेव्हा लक्षात येतं की हा बदल जो केलेला आहे तो आपल्या चांगल्यासाठी केलेला आहे आणि त्याच्यातून सगळ्यांसाठी ते उपयोगी पडणार आहे, हे ज्यावेळेस काय देतो त्यावेळेस तो आपण ॲक्सेप्ट करतो. तोपर्यंत काही जण त्याला विरोध करतात, काही जण हे काय नवीन एसटीला काही काम दिसत नाही, ह्या गल्ली त्या गल्ली हे बंद करते चालू कर असं काही चालवलेलं आहे. पण मी तसं करणार नाही. मी सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय, सगळ्यांचं एकमत झाल्याशिवाय कुठलाही तो बदल करणार नाही. तर आपल्याला त्याच्यातही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी आम्ही आल्यानंतर आमचं स्वागत केलं. आता तुमच्या स्थानिक आहे की खानदेश पुत्र आहे म्हणून
तुम्ही पण अपेक्षा व्यक्त केला, आपण सगळ्यांच्याही अपेक्षा असतील की तुमच्या सेवेसाठी सारखी काय माझ्यावर पण मोठं ते पोलीस विभागाचं जबाबदारी काम करावंच लागतं. मी करतोच नाही सगळ्या ठिकाणी, आणखी जास्त जबाबदारीने मला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. कारण त्यासाठी मी जेव्हा बाहेर कुठेतरी काम करतो माझं ओळखीचं कोणी नसतं. त्याच्यात नक्कीच आता कोटेचं साहेब ओळखीचे झाले, तुम्ही सगळे ओळखीचे झाले. तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस मला बोलताना 4 वेळा विचार करून बोलावं लागेल किंवा एखादा बदल करायचा असेल तर एकदम विचार करून बदल करावा लागेल किंवा सगळ्यांच्या मताने करावं लागेल. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं सहकार्य वेळोवेळी मला मिळेल अशी खात्री आहे. आणि मला अशी पण खात्री आहे की आपलं सहकार्य मिळाल्यानंतर आमचा संपूर्ण विभाग, मी सामान्यपणे लोक जे माझ्याकडे येतात किंवा मी साध्या भाषेत आपल्या गावाकडच्या भाषेत त्यांना सांगतो की पोलीस विभाग हे पोलीस अधिकारी इथं बसले, तिथं 17 पोलीस स्टेशन धुळे जिल्ह्यात आहेत, 5-7 पोलीस स्टेशन आपल्या शहरात आहेत. ते कोणासाठी, कशासाठी, कोणासाठी? पोलिसांसाठी, फक्त त्यांना पगार मिळावा त्याच्यासाठी, कशासाठी? हे सगळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही पोलीस दलाची निर्मिती झालेली आहे. ओव्हर द पिरियड कामाचं स्वरूप चेंज होतं, गुन्हेगारी वाढते, त्याच्यात ते बिझी होऊन जातात. महत्त्वाची जी कामं असेल, सामाजिक सलोखा असेल, लोकांशी चांगले रिलेशन असतील, ते थोडंसं त्यांचं कमी पडतं. तर त्यांना समोरची गोष्ट तातडीने सॉल्व्ह करायची असते. त्याच्यातून एखादा छोटा इश्यू झाला होता तर पोलीस ऑफिसर त्या टेन्शनमध्ये असते की बाबा मी इथं जर हे थांबवलं तर बाकीच्या माझ्या शहरातल्या लोकांना त्रास होणार नाही. त्यावेळेस तुमच्याकडे त्याचं दुर्लक्ष होतं. मग त्यावेळेस तो तुम्हाला भेटू शकत नाही, तुमच्याशी गप्पा मारू शकत नाही किंवा तुमच्याशी त्यावेळेस तो रिलेशन मेंटेन करू शकत नाही. पण ओव्हरऑल त्याचा उद्देश हाच असतो की शहरात शांतता नांदली पाहिजे. पोलीस स्टेशनचा कुठल्याही प्रभाग या ठिकाणी घेतला. आता हे आझादनगरचे कोपरे आहे, प्रशांत ॲडिशनल एसपी आहे, जो ज्या ज्युरिडिक्शनचा ऑफिसर असतो तर हेच वाटत असते की माझ्या एरियामध्ये शांतता राहावी, माझ्या एरियामध्ये सगळे नागरिक हे एकोप्याने राहावे, माझ्या एरियामध्ये गुन्हेगारी कमी व्हावी, माझ्या एरियामध्ये गुन्हे घडले असतील तर डिटेक्ट व्हावे. हीच कुठेही गेलं तरी पोलिसांची हीच भूमिका आहे. तर गुन्हेगारीचं स्वरूप जे आहे, तुम्ही आता परवा कोटेच्या साहेबांनी उल्लेख केला, शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात, ते सगळ्या आपल्या ओळखीचे नसतात. म्हणून गोड बोलून एखाद्या अज्ञात व्यक्तीचा किंवा ज्यांना त्याचं नॉलेज नाही त्यांचा फायदा घेतात. ATMचं तसंच आहे. ATMमध्ये साधारण माणसं गेलेली असतात, त्यांना कधी कधी अडचण येते ATM कार्ड वापरत असताना. जे मागे किंवा पुढे उभे असतात तेवढ्या वेळेस त्यांना मदत करायच्या बहाण्याने त्यांचं कार्ड घेतात. छोटंसं असं स्वाईप मशीन मिळतं, त्याच्यात ते स्वाईप केलं तर तुमच्या कार्डमध्ये संपूर्ण डाटा त्यांच्याकडे जातो. किंवा मग अत्यंत म्हणजे अशिक्षित व्यक्ती असेल, हात चालकी करून ते कार्ड हातात देऊन दुसरं कार्ड त्यांच्या हातात देऊन टाकलं. कार्डवर काय फोटो नसतो, तुम्ही बघितलं तर आकडे असतात आणि सगळ्या व्यक्तींचे कार्ड सारखे दिसत असतात. असं करत करत त्या गुन्हेगारांनी धुळ्यामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे केले. एक ज्ञान आपल्या हाती लागले, असे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करत असतात. दुसरे चॅलेंजेस आहेत आता सायबर क्राईम. अगदी तुम्ही म्हणाल की आमचा काय संबंध, आम्ही व्यापारी, आमचा काय संबंध, आम्ही शेतकरी. सायबर क्राईम म्हणजे एकदम शिकलेल्या लोकांचा संबंध आहे असं नाही. याच्यामध्ये आपला संबंध आहे, आपला काही रोजचं त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नसेल तरी संबंध आहे. सायबर गुन्हेगार काय करतात, तुमच्या अज्ञानाचा किंवा तुम्हाला जे समजत नाही त्याचा फायदा घेतात. तुम्ही काहीतरी एखादा OTP अपडेट करायला जातात, नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करायला जातात, त्याच्यात तुमची सगळी माहिती त्यांच्याकडे निघून जाते. त्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यात आता मी तुम्हाला जास्त डीपमध्ये घेऊन जात नाही, पण त्याच्या बाबतीतही आम्ही व्यवस्था केलेली. आमची जी वेबसाईट आहे किंवा आमचं जे सोशल मीडिया मॉनिटरिंग आहे किंवा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नागरिकांसाठी देत राहू. त्या बारकाईने थोड्या बघितल्या, अभ्यास केल्या तर त्याच्यातनं खात्रीने सांगू शकतो की आपण सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला वाचू शकतो. तर आजच्या दिवशी एवढंच. आता बरंचसं आपल्याला एकत्र काम करायचं आहे. मी सगळ्यांना तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आपण हा ऑफिसमध्ये सगळे लोकही मला भेटतात, पण पहिलाच असा पब्लिक कार्यक्रम आता घेतलेला आहे. थोडंसं कोरोना आणि बाकीचं बंदोबस्त वगैरे होते म्हणून मी नंतर घ्या म्हणत होतो. तर ते म्हणते की आमचा कार्यक्रम साधा कार्यक्रम आहे आणि आगळा वेगळा कार्यक्रम आहे. तर साहेब तुम्हाला जर मी बुके घेऊन आलो असतो, तो बुके तुम्ही त्याने बघितलं माझ्या ऑफिसमध्ये बुके पडलेले होते, असा पडला असतो दोन दिवसात फेकून दिला असतो. म्हटलं की ज्यावेळेस येत होतो चार्ज घेण्यासाठी माझ्या मनात पण तेच चाललेलं होतं की आपल्याला कोणीतरी बुके घेऊन येतं, म्हणजे याच्यातून अपेक्षा करून किंवा आपल्या प्रती असलेल्या आदरातून प्रेमातून लोक येतात ते घेऊन येतात.
पण मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटच्या ऑफिसरना प्रशांत आता ॲडिशनल SP माझ्यानंतर तो ऑफिसर आहे, त्याला फोन करून सांगितलं की कोणी पण अधिकारी बुके आणणार नाही, फक्त एक बुके तुम्ही दिला मला बस झालं. आणि त्यांनी ते फॉलो केलं. पण त्यांच्यापर्यंत हे मी कसं सांगायचं, लोकांपर्यंत कसं सांगायचं, अरे ओळखीचे लोक येतात, आजूबाजूचे लोक येतात, कॉलेजमधले लोक येतात, त्यांना वाटतं की आपण सायबर काहीतरी घेऊन जायचं आपण. तर त्या सगळ्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो, मला भेटायला यायचं असेल तर फक्त यावं, किंवा जर असं तुम्हाला कोणाला काही बिस्किट देता आले, कोणाला वही देता आली, कोणाला पुस्तक देता आलं, कोणाला एखाद्या गरीब कोणाला मदत करता आली, तसं काही तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही परस्पर काय मला जरी सांगितलं साहेब आम्ही असं केलेलं आहे तरी मला आनंद होईल. त्यासाठी हातात बुके घेऊनच यायला पाहिजे.